हा कार्यक्रम जॉयस मायर मिनिस्ट्रीच्या भागीदारांमुळे आणि मित्रपरिवारांमुळे शक्य झाला आहे. मला विश्वास आहे की देवाला जे आपल्याला द्यायचंय ते आपण त्याच्याकडून रोज कसं स्वीकारायचं ते शिकलो तर आपलं आयुष्य आणखी रोमांचक होईल आणि आपण त्याचा आणखी चांगला आनंद घेऊ शकू हे लक्षात घ्यायला हवं तुम्ही. कधी कधी मी ते करते, आज मी ते करणार नाहीये, पण तुम्हाला थोडीशी तुमची कल्पनाशक्ती वापरायला लागेल. समजा मी 10 मुलांना इथे या व्यासपीठावर आणलं. मी त्यांना ओळखत नाही, पण मी त्यांना पैसे द्यायला लागले तर त्यांच्यातलं कोणीच ते घ्यायला नकार देणार नाही आणि त्यांना काही संशय सुद्धा येणार नाही. त्यांची पात्रता नाही असं त्यांच्यापैकी कोणीही मला सांगणार नाही. ऐकताय ना तुम्ही? आणि ते स्वीकारतील आणि मी पाहिलंय की ते खूपच आनंदाने स्वीकारतात. आमेन. मला विश्वास आहे की देवाला जे आपल्याला द्यायचंय ते आपण त्याच्याकडून दररोज कसं स्वीकारायचं ते शिकलो तर आपलं आयुष्य आणखी रोमांचक होईल आणि आपण त्याचा आणखीन चांगला आनंद घेऊ शकू. काय पटतंय का कुणाला मी काय म्हणतेय? अरे बाप रे, देवाचा चांगुलपणा स्वीकारणं. देवा आज माझ्याशी चांगलं वाग असं त्याच्याकडे मागा. त्याला म्हणा माझी लायकी नाही मला माहितीये आणि हा भाग छान आहे. माझी पात्रता नाहीये, माझी कधीही तेवढी पात्रता नसेल, पण तू चांगला आहेस देवा. जेव्हा यहोशाफाटा लढाईवर होता आणि वेगवेगळे शत्रू त्याच्यावर चाल करून येत होते आणि त्याला काय करावं हे कळत नव्हतं, तो देवाला अगदी असंच म्हणाला, काय करावं हे आम्हाला माहीत नाही आणि असलं तरीही ते करण्या इतकं सामर्थ्य आमच्यात नाही, पण देवा आमचे डोळे तुझ्यावर खिळू नयेत. तुम्ही काय करायचं ते जाणून घेऊ नका, तुम्ही त्याला जाणून घ्या जो काय करायचं हे जाणतो. आणि ते उभे राहिले, त्यांनी देवाची वाट पाहिली. वाट बघणं या शब्दाचा अर्थ माहितीये? अपेक्षेने वाट बघणं. कुठल्याही क्षणी काहीतरी चांगलं घडेल अशी अपेक्षा बाळगून. आणि वाट बघत असताना देव म्हणाला तुमच्या जागांवर जा आणि स्तब्ध उभे राहा. परमेश्वराचं तारण बघा. स्तब्ध उभे राहा आणि परमेश्वराचं तारण बघा जे आज तो तुमच्यासाठी घडवून आणेल. बरं, यहोशाफाट त्याच्या जागेवर खाली झुकून आपलं तोंड जमिनीला लावून प्रार्थनेच्या स्थितीत होता. हे करत असताना त्याने गाण्यासाठी गायक बोलावले आणि ते काय गात होते ते तर, ओ परमेश्वराला धन्यवाद द्या कारण तो चांगला आहे, कारण त्याची दया सर्व काळ टिकून राहणारी आहे. परमेश्वराला धन्यवाद द्या कारण तो चांगला आहे, त्याची दया सर्व काळ टिकून राहणारी आहे. परमेश्वराला धन्यवाद द्या, तो चांगला आहे, त्याची दया सर्व काळ टिकून राहणारी आहे. त्यांची अपेक्षा होती की देव काहीतरी करेल. त्यांची अपेक्षा होती की देव त्यांना शत्रूपासून सोडवेल. ते लायक आहेत की नाही याची त्यांना फारशी चिंता नव्हती. त्यांना फक्त सुटका हवी होती. आणि एक सांगू का तुम्हाला काय झालं? शत्रू इतका गोंधळून गेला की बायबल म्हणतं शत्रूनेच एकमेकांना मारून टाकलं. चला, तुम्हालाही सैतानाला गोंधळात टाकायचंय? मग चला, तुमच्याकडे काही कारण नसतानाही आनंदी राहा. तुमच्या आयुष्यातील समस्या देव सोडवत असताना तुम्ही मात्र शांतपणे आयुष्याचा आनंद घ्या. तुम्ही तुमच्या समस्या सोडवू शकत नाही, पण तो सोडवू शकतो. आणि तुमची कुठलीही समस्या असो ती सोडवण्यासाठी तो आत्ता काम करतोय. तुम्ही आत्ता मजेत वेळ घालवताय, पण देव तुमची समस्या सोडवण्यात व्यग्र आहे हे लक्षात घ्या. स्वीकारणं, धारण करणाऱ्या पात्रासारखं वागणं. जे दिलं जाईल ते फक्त घेणं. देवा मी आज तुझी कृपा स्वीकारलीये.
कृपा फारच मजेशीर आहे. कृपा म्हणजे तुमच्या आवडीच्या रेस्टॉरंटमध्ये सगळ्यात आवडतं टेबल मिळणं. कृपा म्हणजे तुम्हाला माहीतच नसलेलं एखादं कुपन क्लार्कने खेचून काढणं, ज्यामुळे तुम्हाला खरेदीमध्ये 50% डिस्काउंट मिळेल. त्यांना ते करायची गरज नव्हती, पण देवाने हळूच डोळे मिचकावून तुम्हाला सांगितलं, मी कृपा करतोय हा तुझ्यावर. अशा गोष्टी तुमच्या बाबतीत नेहमीच घडू शकतात आणि हीच तर तुमच्या आणि देवाच्या नात्याची गंमत आहे अहो. आणि एक सांगू का, प्रार्थना करताना धार्मिकता दाखवायचा प्रयत्न करणं, सगळे नियम कायदे नियमशास्त्र व्यवस्थित पाळण्याचा प्रयत्न करणं असं नाहीये. मला खूप आवडतं जेव्हा कोणीतरी, बघा, जेव्हा प्रार्थना करायला लागतात अगदी वेगळेच कोणी होतं तो. ओ पवित्र दाटकीपणा. मी कुणाची मस्करी नाही करत, पण मला एवढंच म्हणायचं की तुम्ही जसे जसे आहात तसे राहा. इफिस्करास अध्याय 2 वचन 8 आणि 9 खूपच छान आहेत. कारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झालेले आहे, आणि हे तुमच्या हातून झाले असे नाही, तर हे देवाचे दान आहे. हे देवाचे दान आहे. कृपेने विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झाले, हे तुमच्या हातून झाले असे नाही, तर हे देवाचे दान आहे. तर हे श्रद्धेमुळे झाले आहे. कृपेच्या माध्यमातून कृपा देती, आणि श्रद्धा म्हणजे स्वीकारणारा हात आहे. चला आता, तुम्ही देवाकडून श्रद्धेच्या जोरावर काहीही विकत घेत नाही. देव आपल्यासाठी जे काही करतो ते येशूच्या रक्ताने खरेदी केलंय, आणि आपल्या देवावरच्या श्रद्धेने आपल्याला प्राप्त झालेलं दान आहे ते, आणि ते तारण. कारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झालेले आहे, आणि हे तुमच्या हातून झाले असे नाही, तर हे देवाचे दान आहे. हे तुमच्या हातून झाले असे नाही, तर हे देवाचे दान आहे. कोणी आढ्यता बाळगू नये म्हणून कर्मे केल्याने हे झाले नाही. कोणी आढ्यता बाळगू नये म्हणून कर्मे केल्याने हे झाले नाही. आता कारण हे अशा लोकांसाठी एक दान आहे ज्यांच्यात स्वतःला मदत करण्याची क्षमता नाही, हे देव जाणतो. पण तो आपल्याला अशा वाईट आणि दयनीय अवस्थेत सोडून जाऊ शकत नाही. म्हणून त्याने आपल्या एकमेव पुत्राला पाठवले, ज्याने आपल्या स्वातंत्र्यासाठी आणि तारणासाठी आपलं रक्त सांडलं, आणि तुमचं नाव कोकऱ्याच्या जीवनी पुस्तकात लिहिलंय, आणि तुम्ही स्वर्गाच्या मार्गावरून जात आहात. फक्त तुम्ही या प्रवासाचा आनंद लुटायला सुरुवात केली पाहिजे. किती जणांना याची गरज आहे सांगा मला? हीच वेळ देवाच्या विसाव्यात प्रवेश करण्याची. इब्री 4 मध्ये पौल म्हणतो, इस्रायलींनी कधीही देवाच्या विसाव्यात प्रवेश केला नाही, कारण त्यांनी कधी विश्वासच ठेवला नाही. त्यांनी थोडा वेळ विश्वास ठेवला असेल, पण नंतर तो सोडून दिला. त्यांनी देवाने त्यांच्यासाठी केलेल्या मोठमोठ्या गोष्टी लक्षात ठेवल्या नाहीत, आणि ते पुन्हा त्यांच्या शत्रूंकडे गेले. त्यांना पश्चाताप झाला. देवाने त्यांना क्षमा केली. त्यांनी पुन्हा सुरुवात केली. नंतर पुन्हा त्यांनी तोच मूर्खपणा केला, आणि ते असेच त्या पर्वताभोवती गोल 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 फिरत राहिले. हीच वेळ बदल करण्याची. तुम्ही जरा विश्रांती घ्या. हो देवा, काल मी खूपच गोंधळ घातला देवा. मी खूप वाईट मनस्थितीत होते, आणि जे बोलायला नको ते बोलले. देवा, मला क्षमा कर. मी ती स्वीकारतीये.
आणि हे बघ सैताना, मी कालच्याबद्दल वाईट वाटून घेत आजचा दिवस वाया घालवणार नाहीये. चला आता, कालचा दिवस संपलाय आणि आता तुम्ही तुमच्या चुकांमधून शिकणं आणि चुकांबद्दल क्षमा मागणं एवढंच करू शकता. पण आता चला आणि या दिवसाचा आनंद लुटून सैतानाला चांगली अद्दल घडवा की तो वेडापिसा होईल. वा, मजा येते की नाही सांगा बरं. बरं, आता हे जरा महत्वाचं आहे. आपल्याकडे जे नाही ते आपण देऊ शकत नाही. यातून तुम्हाला काय म्हणायचं? ठीक आहे, जर तुम्हाला देवाची दया आणि क्षमाशीलता स्वीकारता येत नसेल तर तुम्ही इतरांनाही ते देऊ शकणार नाही. जर तुम्ही स्वतःशी कठोरपणे वागत असाल, इतरांशीही कठोरच वागाल. ऐकताय ना तुम्ही? हे देववचन आहे. जर तुम्ही स्वतःशी कठोर वागत असाल तर इतरांशीही कठोरच वागणार. येशू म्हणतो तुम्हाला मोफत मिळालंय म्हणून तुम्ही मोफत द्या. चांगला स्वीकार करताच चांगला दाता होऊ शकतो हे लक्षात घ्यायला हवं तुम्ही. आमेन. आणि खास करून तुम्हाला अशा लोकांना द्यायला आवडेल ज्यांची खरंच पात्रता नाही, कारण अशा प्रकारे तुम्ही त्यांना देवाची प्रीती दाखवू शकाल. आणि म्हणूनच तुमचं शत्रूंवरचं प्रेम त्यांच्यासाठी आणि सैतानासाठी गोंधळवणार आहे. येशू म्हणतो जे चांगलेत आणि तुमच्यावर प्रीती करतात त्यांच्यावर प्रीती करणं सोपं आहे. मी तर तुम्हाला सांगतो, तुम्ही वैऱ्यांवर प्रीती करा. ज्यांनी तुमचा छळ केला, तुमचा वापर केला, त्यांच्यावर प्रीती करा. आणि असं केल्याने तुम्ही त्यांच्या डोक्यावर निखाऱ्यांची रास ठेवाल. आणि तुम्ही याबद्दल फारच उत्साहित होण्यापूर्वी लक्षात घ्या, तुम्ही असं करून त्यांच्याशी वाईट वागत नाही आहात, तर हे जळणारे निखारे म्हणजे देवाची प्रीती आहे, हे लक्षात घ्या. येशू म्हणाला, पवित्र आत्मा आणि अग्नीने तुमचा बाप्तिस्मा करणार आहे. आणि हा अग्नी त्याच्या प्रीतीचा अग्नी आहे. प्रीतीने सगळं जिंकता येतं. देव आपल्याला ज्या गोष्टी त्याच्या कृपेने मोफत देतो त्या आपण स्वीकारायला शिकायला हवं. नाहीतर आपलं सगळं आयुष्य झगडण्यात आणि नैराश्यात जाईल. आणि बघा, मी स्वतःला बदलायच्या प्रयत्नात मी खूप वर्ष झगडले होते. आणि प्रत्येक वेळी ज्या वेळी मी चर्चमध्ये जायचे तेव्हा माझ्या आधीच्या भल्या मोठ्या अपराधांच्या यादीत अजून भरच पडायची. कारण मी चांगले संदेश ऐकायचे, पण मुख्य पाळक जी काही शिकवण द्यायचे त्याच्याशी मला समस्या असायची. मग ती काहीही असो, मी त्यांच्याशी सहमत असायचे. मी घरी जाईन, मी स्वतःला बदलेन, पण मी काहीतरी वगळलं होतं. मी या समीकरणातनं देवाला वगळलं. मी ते करणार होते. चला, तुम्ही माझ्याबरोबर आहात ना? आणि स्वतःला कसं बदलायचं ते आपल्याला कळत नाही, कारण आपण एका टोकाकडून थेट दुसऱ्या टोकाकडे जातो. मी मुख्य पालकांना जास्त बोलणं किंवा बोलण्यापूर्वी विचार करणं गरजेचं आहे याबद्दल शिकवण देताना ऐकायचे आणि लगेचच स्वतःला दोषी ठरवायचे, कारण माझं तोंड सतत वाचा आहे. आणि मग मी ठरवायचं, आता बस झालं, आत्तापासून मी अगदी शांत राहणार, मी घरी जायचे, काहीच बोलायचे नाही. काय कुणाला असं वाटतंय का की हे ऐकलंय? आणि मग थोड्या वेळाने डेव विचारायचं, काय तुझं काही बिनसलंय का? बघा, हे असं असतं. आपण कसेही वागलो तरी समस्या. मी जास्त बोलले तरी आवडत नाही, मी नाही बोलले तरी आवडत नाही, काय करू? चला आता, तुम्हाला माहिती आहे, तुम्ही हे अनुभवलंय, तुमचंही असं झालंय. देव तुम्हाला स्वतःला बदलू देणार नाही. त्याची इच्छा आहे की तुम्ही त्याच्याकडून स्वीकारावं आणि म्हणावं, देवा, मी जे ऐकलं ते मला पटलेलं आहे, मी अपराधी आहे, मी क्षमा मागते, मला बदलायचंय, पण मी बदलू शकत नाही जोवर तू मला बदलवणार नाहीस.
तुम्ही काही प्रमाणात करू शकता, पण तुम्हाला माहितीये का, खरा बदल हा आतून घडत असतो. अहो खरंच, या जगाच्या आदर्शाप्रमाणे आचरण करू नका, त्याऐवजी तुमच्या मनाच्या नवीकरणानं तुमच्यात परिवर्तन होऊ द्या. आपण ख्रिस्तीत्वाला इतकं कठीण बनवलंय ना, ते तसं असता कामा नये. जर तुम्ही वचन सांगतं त्यावर विश्वास ठेवलात, बघा विश्वास बसणार नाही इतकं छान असेल तर मग ते. आता मी इथे एक छान गोष्ट सांगणार आहे. 2 शमूएल अध्याय 9 वचन 1 मध्ये सुरुवातीला, योनाथानाकरिता ज्यावर आपण दया करावी असा कोणी शौलाच्या घराण्यातला अजून उरला आहे काय, अशी चौकशी दाविदाने केली. आता दावीद आणि योनाथानचं कराराचं नातं होतं, जसं आपलं येशूशी कराराचं नातं आहे तसंच. आणि आता माझं नीट ऐका, दाविदाने पुढाकार घेतला आणि तो तिथं जाऊन म्हणाला, तो असं म्हणाला की तिथे अजूनही कोणी राहिलं आहे का. त्यांनी त्याला शौलाचं घराणं म्हटलंय, कारण शौला योनाथानचा पिता होता. आणि त्यांनी नेहमीच पिढ्यांच्या दृष्टीने विचार केला आणि म्हणाले, योनाथानाकरिता ज्यावर आपण दया करावी असा कोणी शौलाच्या घराण्यातला अजून उरला आहे काय, अशी चौकशी दाविदाने केली. बघा, आपण असं म्हटलं पाहिजे, हे पित्या, आज अशी कोणी व्यक्ती आहे का जिच्यावर येशूसाठी मी दया दाखवू शकेन, सांग मला. तसाच प्रसंग, कोणाची पात्रता आहे का असं नाही. तो असं म्हणत नाही अशी कोणी व्यक्ती जी माझ्या दयेसाठी पात्र असेल. तो म्हणतो योनाथानाकरिता ज्यावर आपण दया करावी असा अजून कोणी उरला आहे काय. तुम्हाला कुणाला तरी मदत करायची आहे, पण ते लायक असतील तरच तुम्ही त्यांना मदत करणार असाल तर मुद्दाच विसरला आहात तुम्ही. मग शौलाच्या घराण्याचा सीबा नामक एक सेवक होता. त्यास दाविदाकडे बोलावून आणण्यात आले. राजाने त्यास विचारले, तू सीबा आहेस काय. त्याने म्हटले, मीच तो आपला दास. राजाने विचारले, ज्यावर देवाप्रित्यर्थ मी दया करावी असा कोणी शौलाच्या घराण्यात अजून आहे काय. सीबा राजास म्हणाला, योनाथानाचा एक पुत्र अजून आहे, तो पायांनी लंगडा आहे. मला सांग, कोण नसतं लंगडं. चला, तर हाच मुद्दा आहे, तो लक्षात घ्या जरा नीट. सीबा राजास म्हणाला, योनाथानाचा एक पुत्र आहे, तो पायांनी लंगडा आहे. या मुलाला समस्या होत्या. राजाने त्यास विचारले, तो कोठे आहे. सीबाने राजास म्हटले, पहा, तो लो दबार येथे माखीर बिन अम्मीएल याच्या घरी असतो. बघा, अशा प्रकारचे लोक तिथे राहतात. लो दबार म्हणजे अगदीच लो दबार. तेव्हा दावीद राजाने माणूस पाठवून त्यास लो दबारहून, ही जागा ऐकायला विचित्र वाटते ना, माखीर बिन अम्मीएल याच्या घरून बोलावून आणले. मफीबोशेत बिन योनाथन बिन शौल याने येऊन दाविदास भूमीपर्यंत लावून दंडवत घातले. आणि दावीद म्हणाला, मफीबोशेथा. तो म्हणाला, आपला दास हजर आहे. दावीद त्यास म्हणाला, भिवू नको, तुझा बाप योनाथन याच्याकरिता मी तुझवर अवश्य दया करीन. देव तुम्हाला हे सांगू इच्छितोय की जर तुमचा येशूवर विश्वास असेल तर मी तुम्हाला दया दाखवेन. तुमची पात्रता आहे म्हणून नाही, पण मी ते येशूसाठी करीन. चला आता, चला, ऐकताय ना, मी ते येशूसाठी करीन. येशूच्या नावाने प्रार्थना करायचा अर्थ माहितीये तुम्हाला. विस्तारित बायबल म्हणतं, जेव्हा तुम्ही येशूच्या नावाने प्रार्थना करता, तुम्ही येशू जे आहे ते सगळं पित्याकडे सादर करता. तुम्ही असं म्हणत नाही, माझ्या प्रार्थनांना उत्तर द्या कारण मी चांगला आहे. तुम्ही म्हणता, हे येशूसाठी करा. भिवू नको, तुझा बाप योनाथान याच्याकरिता मी तुझवर अवश्य दया करीन. तुझा बाप शौल याची सर्व जमीन तुला परत देईन आणि तू नित्य माझ्या पंक्तीस भोजन करावे. हालेलुया. सैतानाने जे जे चोरलंय ते देव तुम्हाला परत देऊ इच्छितोय.
तुझा बाप शौल याची सर्व जमीन तुला परत देईन आणि तू नित्य माझ्या पंक्तीस भोजन करावे. तो प्रणाम करून म्हणाला, आपण अशा मजसारख्या मेलेल्या कुत्र्यावर कृपादृष्टी करावी असा आपला दास कोण आहे, असा आपला दास कोण. हीच त्याची समस्या होती. तो स्वतःबद्दल असा विचार करत होता आणि त्याने विचार केला, जो विचार तो स्वतःबद्दल करतोय तसंच दावीदही त्याच्याबद्दल विचार करतोय. तुम्ही माझ्यासारख्या कुणाला तरी का मदत कराल. मग राजाने शौलाचा सेवक सीबा यास बोलावून सांगितले, जे काही शौलाचे व त्याच्या घराण्याचे होते ते सर्व मी तुझ्या धन्याच्या पुत्रास देतो. तर तू आपले पुत्र व चाकर यांसह त्याच्या जमिनीची लागवड कर. तुझ्या धन्याच्या पुत्राच्या निर्वाहासाठी शेताचे उत्पन्न आणीत जा. पण तुझ्या धन्याचा पुत्र मफीबोशेत माझ्या पंक्तीस नित्य भोजन नित्य करील. सीबाचे 15 पुत्र व 20 चाकर होते. आता बघा, सीबा राजास म्हणाला, माझे स्वामी राजे यांनी आपल्या दासास केलेल्या आज्ञेप्रमाणे सर्व काही आपला दास करील. याप्रमाणे मफीबोशेत इतर राजपुत्रांप्रमाणे दाविदाच्या पंक्तीस नित्य भोजन करीत असे. मफीबोशेतास मिखा नावाचा एक लहान पुत्र होता. सीबाच्या घरी राहणारे सर्वजण मफीबोशेताचे चाकर होते. मफीबोशेत यरुशलेमेत राहिला, कारण तो राजाच्या पंक्तीस नित्य भोजन करीत असे. तो दोन्ही पायांनी लंगडा होता. चला, समजलं का तुम्हाला. आता यापुढे टेबलाखाली रांगत जाऊन तुकडे उचलायची गरज नाही. उठा आणि आपलं बूट हलवून खुर्चीवर बसा आणि अगदी राजाच्या थाटात बसू शकता. जरी तुम्हाला माहीत असेल की तुम्ही गोंधळात आहात आणि तुम्हाला मोजता येणार नाही एवढ्या समस्या तुमच्या असल्या तरी सुद्धा तुम्ही हे करा. तुम्ही फक्त देवाशी प्रामाणिक राहायचंय. मला माहितीये मी पापी आहे देवा, मला माहितीये मी चुका करतो, मला चांगलं बनायचं आहे, मला आणखी चांगलं व्हायचंय, मला मदत कर. फक्त तूच आहेस ज्याच्यावर विसंबून राहू शकतो, मी अवलंबून राहू शकतो. मी तुझ्याशिवाय काहीही करू शकत नाही. तू बरोबर असशील तरच मी सगळं करू शकतो. मी तुझी दया स्वीकारतोय, मी तुझा चांगुलपणा स्वीकारतोय. जे तुला माझ्यासाठी करायचंय ते सगळं मी स्वीकारतोय आणि ते फारच छान आहे, कारण माझी ती पात्रता नाही हे मला माहिती आहे देवा. आणि जर तुम्ही अजूनही आनंदी नसाल तर तुमच्यासाठी अजून काय करायचं ते मला नाही कळत. आता हे वचन वाचून संपवते. सगळेजण फक्त पुढे या आणि उभे राहा. रोमकरास अध्याय 8 वचन 32. ज्याने आपल्या स्वतःच्या पुत्रास राखून न ठेवता त्याला आपणा सर्वांकरिता समर्पण केले, तो त्याच्याबरोबर आपल्याला सर्व काही कसे देणार नाही. चला आता, तुम्हाला आनंदी होण्याचं कारण मिळालंय. तुम्ही स्वर्गाच्या दिशेने जाताय आणि प्रवासाचा आनंद लुटणार आहात तुम्ही. आमेन. आपले हात उंचावा. हे पित्या, येशूच्या नावाने मी या लोकांना आशीर्वाद देतेय. हे मी तुझ्या नावाने करतेय. आणि ज्याला तू आशीर्वाद देतोस त्याला शाप लागू शकत नाही. मी त्यांना आशीर्वाद देते आणि मी त्यांना दिल्या गेलेल्या प्रत्येक शापाची शक्ती नष्ट करतेय. पिढ्यांपासूनचा प्रत्येक शाप, वंशातील प्रत्येक शाप, मी त्यांच्या विरोधात येणाऱ्या सगळ्या दुष्टपणाची जबाबदारी घेते आणि तुझ्या सामर्थ्यशाली नावाने त्यांना आशीर्वाद देते आहे. मी म्हणते त्यांना आशीर्वाद आहेत जेव्हा ते जातील, आशीर्वाद आहेत जेव्हा ते येतील, आणि त्यांना ते जिथे जातील तिथे तुझी कृपा मिळेल. येशूच्या नावाने. आमेन. लव यू.
लक्षात ठेवा, आपल्याकडे जे नाही ते आपण देऊ शकत नाही. देवाची दया आणि क्षमाशीलता कशी स्वीकारायची हे शिकणं महत्त्वाचं आहे. त्यानंतरच आपण ती इतर गरजू लोकांना देऊ. चांगला स्वीकार करतात चांगला दाता बनू शकतो. आणि म्हणूनच आपल्या आयुष्यात दररोज काहीतरी रोमांचक असं घडेल. हा कार्यक्रम जॉयस मायर मिनिस्ट्रीच्या भागीदारांमुळे आणि मित्रपरिवारांमुळे शक्य झाला आहे.